श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. कष्टानं जगणारा माणूस कदाचित श्रीमंत नसतो. त्याच्याकडे मोठं घर, गाडी किंवा भरपूर पैसा नसतो. पण त्याच्या डोळ्यात एक गोष्ट नक्की असते, ती म्हणजे स्वाभिमान. श्रोते हो, तो कष्टानं पैसा कमावतो. स्वतःचं छोटंसं का असेना घर उभं करतो आणि प्रत्येक घास स्वतःच्या मेहनतीनं मिळवतो. त्याची किंमत कदाचित जगाच्या नजरेत कमी असेल, पण स्वतःच्या नजरेत तो खूप श्रीमंत असतो. तर श्रोते हो, दुसरीकडे जिथं भरपूर पैसा असतो तिथं अनेकदा माणसांची गर्दीही असते. पण प्रत्येक गर्दी आपली असतेच असं नाही. काही नाती पैशाभोवती फिरतात, तर काही माणसं स्वार्थाभोवती. श्रोते हो, स्वाभिमान कमी आणि गर्व जास्त असेल तर संपत्ती असूनही माणूस गरीबच राहतो. म्हणून श्रोते हो, प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न माणुसकीचा आहे. खोट्या नाण्यांची खणखण जास्त ऐकू येते, पण खरी किंमत नेहमी अस्सल माणसांचीच असते. कारण शेवटी लोक तुमच्याकडे किती पैसा आहे हे विसरतात, पण तुम्ही किती चांगले माणूस होता हे कधीच विसरत नाहीत. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. भरवसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही व्यर्थ आहे. समोरचा व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो, हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता असते. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्यानं आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशानं खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आत्मविश्वास हे प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो. खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो, पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिलं पाहिजे, कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल, पण माणसं कधी बदलतील हे कधी सांगता येत नाही. भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा सांभाळतो, परंतु लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचेच करतात. जीवनाचं देखील असंच असतं. केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळेलच असं नसतं. आयुष्य सरळ आणि साधं आहे. ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक वागण्याची पण किंमत ही मोजावी लागते. आयुष्यात काही शिकायचं असेल तर कठीण काळातही शांत राहणं शिकावं. अहंकाराचा वारा बुद्धीला लागला की मानवी आयुष्यात वणवा पेटलाच म्हणून समजा. दुर्गुणांना अनेक रूप धारण करता येतात आणि त्यांच्या मोहात पडावं इतके ते आकर्षक असतात. पोटाच्या भुकेनं माणूस मरतो आणि पैशाच्या भुकेनं माणुसकी. आयुष्यात थोडा इगो आणि ॲटिट्यूड असायला पाहिजे, कारण लोकांना जास्त किंमत दिली की गंमत करायला बघतात. झाडाचं तुटलेलं पानही खुश असतं नव्या पानाला जीवन देण्यासाठी जागा मोकळी केली म्हणून. जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसापेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं ही श्रीमंत आहे. जो फरक हजारो रुपये खर्च करून खाल्लेल्या औषधांनी पडत नसतो, तोच फरक
10 मिनिटं ज्यांच्याशी बोलून पडतो तीच आपली माणसं असतात. एका देवाच्या पायात पडलेली फुलं देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली, तुम्ही असं कोणतं पुण्य केले की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात? त्यावर हारातील फुलं म्हणाली, त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. ओढ हे माणसाच्या स्वभावातील एक अशी क्रिया आहे की जिचा अर्थ माणसानं माणसाला जीव लावल्याशिवाय कळत नाही. ओढीत प्रेम असतं, श्रद्धा असते. ओढ लागली असेल तर न मिळणारी गोष्ट सुद्धा मिळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु सर्वात श्रेष्ठ ओढ ही परमेश्वराच्या भक्तीची आणि देशभक्तीची असली पाहिजे. म्हणजे दोन्हीमुळं या जीवनाचा प्रवास सुखमय आणि आनंदी होतो. वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातल्या पक्षासारखी असतात. एकदा उडून गेली की परत कधीच येत नाहीत. हारला तरी चालेल, पण जिंकणाऱ्यानं स्वतःहून म्हटलं पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं. आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गणती कोणाकडेच नसते. आयुष्यात समाधान शोधत चला, कारण सुखांची यादी कधी संपत नसते. ठेचा तर लागत राहणारच, त्या पचवायची हिंमत ठेवा. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा. माणसाला स्वतःचं छायाचित्र काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःचं चारित्र्य घडवायला खूप वेळ लागतो. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येक हृदयाची एक आबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून, तर काहींच्या स्मितहास्यातून व्यक्त होते. आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतात. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात, आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात.